नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रेडिंगमध्ये सायकॉलॉजी आणि डिसिप्लिन जे आहे ते का महत्त्वाचं असतं, त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण चर्चा जी आहे ते करणार आहोत. व्हिडिओ जो आहे तोच अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण ह्या व्हिडिओमधनं जो तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, तो सॉल्व्ह कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, त्याबद्दल आपण ॲक्युरेट स्टेप्स जे आहेत ते आपण सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर रणजित. निफ्टी ट्रेंड मराठी YouTube चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. तर ट्रेडिंगमध्ये सायकॉलॉजी आणि डिसिप्लिन का महत्वाचं आहे, त्याबद्दल आपण बोलूयात. तर ट्रेडिंगमध्ये लोक मानतात, की स्ट्रॅटेजीमुळे कमी आणि स्वतःच्या इमोशन्समुळे जे आहे ते जास्त लॉस करतात आणि हे प्रत्येकाला माहीत असतं. तरीसुद्धा ते स्ट्रॅटेजीला ब्लेम करतात, त्याला दोष देण्याचा प्रयत्न करतात. चार्ट हा सगळ्यांनाच दिसतो, इंडिकेटर सगळे वापरतात, तरीही 90% लोक जे आहेत ते लॉसमध्ये आपल्याला जाताना दिसतात. आणि त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? कारण ट्रेडिंगमध्ये मार्केटपेक्षा मोठा एनिमी असतो ते म्हणजे स्वतःचं मन, स्वतःचं माइंड. ते माइंड जर व्यवस्थितरित्या आपण ट्रेन केलेलं नसेल, तर आपल्याला त्याचा जो आहे एक मोठा ड्रॉबॅक जो आहे तो पे करावा लागतो आणि प्रत्येक ट्रेड मागे जो आहे तो लॉस जो आहे तो करावा लागतो. कारण आजचा हा व्हिडिओ जो आहे तो त्या प्रत्येक ट्रेडरसाठी आहे, जो स्ट्रगल करतोय, तो बाकीच्या लोकांचे सोशल मीडियाला, Instagramला, YouTubeला लाईव्ह व्हिडिओज बघतोय, त्यांचे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स बघण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून हा विचार करतो, "अरे यार, मला सुद्धा ही गोष्ट व्हायला पाहिजे नव्हती. परंतु माझ्या बाबतीत का बरं ते योग्य पद्धतीने घडत नाहीये?" तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला बाजूला ठेवा. तुम्ही स्वतः एक नवीन एंटिटी आहात. तुम्ही एक स्वतः एक ओरिजिनल एंटिटी आहात. तुमचं कोणाबरोबरही तुलना, कंपॅरिझन जे आहे ते करू नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लोक काय करतात त्याच्याकडे अजिबात कंपॅरिझनचा प्रयत्न करू नका. तुम्ही एक युनिक प्रॉडक्ट जे आहे, बाय ग्रेस ऑफ गॉड जे तुम्ही आलेला आहात या धर्तीवरती आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे जे प्रयत्न जे आहेत, तुम्हाला तुमची जी तयारी जी आहे, जसं आपण परीक्षा दिली, त्या परीक्षेच्या वेळेस आपण स्वतः तयारी करायचो. दुसऱ्याच्या भरोश्यावरती कुठलीही गोष्ट जी आहे ती आपण करत नव्हतो. हे तर बरोबर असेल? हो असेल तर येस म्हणून कमेंट करा व्हिडिओच्या बॉक्समध्ये. तर हे महत्वाचं आहे. त्या ट्रेडरला, विशेषतः त्या लोकांना ज्यांना वाटतं माझा एनालिसिस बरा होता, पण माझा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतरच टार्गेट हिट झालं. त्याचं काय कारण होतं? ते कारण होतं सायकॉलॉजीचं आणि त्या सायकॉलॉजीला कसं कंट्रोल केलं गेलं पाहिजे. कारण प्रॉब्लेम जो आहे तो स्ट्रॅटेजीमध्ये नसतो. प्रॉब्लेम हा सायकॉलॉजी आणि डिसिप्लिनमध्ये असतो. आता हा सायकॉलॉजी आणि डिसिप्लिनचा खेळ कसा आहे, तो आपण इथं व्यवस्थितरित्या समजून घेऊया. तर सुरुवात मी माझ्यापासून करतो. सुरुवातीला मलाही वाटायचं, की एक मोठी कॅन्डल आली ना, चला आता इथं मार्केट जे आहे ना, एकदम वरती जाणार आहे आणि इथनं मला एक चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट जे आहे ते होण्याची शक्यता सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, असं मला जनरली वाटायचं. आणि ती चुकी जी आहे ती लोकांकडनं होतच असते. जसं की इथं आपण जर बघितलं, तर आपल्याला इथं लक्षात यायला पाहिजे, की बाबा एक मोठी अशा पद्धतीची कॅन्डल येते. त्या कॅन्डलला बघून आपल्याला असं वाटतं, अरे नाही, आता जो आहे ना याच्यापासनं आणखीन एक डबल कॅन्डल जी ती क्रिएट होणार आहे आणि तिथनं किंमत किंवा प्राइस जी आहे ती वरच्या बाजूला आपल्याला तिथे जाताना दिसणार आहे. पण होतं उलटंच. उलटं काय होतं? अचानक जी आहे एक मोठी सेलिंगवाली कॅन्डल येते, की जिथं तुमची टॉपला एंट्री झालेली आहे, त्याच्या खाली जाऊन ते क्लोज करते आणि एवढं एम टू एमचा लॉस बघितल्यानंतर डायरेक्टली आपल्यासारखा एक बिगिनर व्यक्ती जो आहे तो लॉसमध्ये तिथनं आउट होऊन जातो, तो बाहेर पडून जातो. कारण त्याची जी आहे ट्रेनिंग नसते. कारण तो डिसिप्लिनमध्ये तिथं आलेला असतो. त्याने ट्रेड घेण्याच्या अगोदर काय मला करायचंय, काय नाही करायचंय, त्याची काहीही प्लॅनिंग केलेली नसते आणि त्याचा इम्पॅक्ट जो होतो त्याच्यावरती आपल्याला होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा मार्केट्सला तुम्ही बघत असता, त्यावेळेस एक गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात राहून द्या, की मी ट्रेड जे घेतोय, त्या ट्रेडच्या पाठीमागं माझं काही माइंडसेट आहे का? काही मी ती रिअॅलिटीच्या हिशोबाने चेक केलेलं आहे का? कारण माझी जिथं एंट्री होते, जसं की ह्या केसमध्ये इथं एंट्री होते, तिथूनच मार्केट उलटायला सुरुवात होते. म्हणजे इथं जो प्रॉब्लेम जो आहे, जो मी चार्ट बघत होतो, त्यामध्ये मी फक्त आणि फक्त किमतीला बघत होतो. परंतु त्यामध्ये मार्केटची सायकॉलॉजी जी आहे, ती कुठल्याही पद्धतीने समजून घेत नव्हतो. मोठे प्लेयर्स कुठे लिक्विडिटी घेऊन बसलेत, कुठे ते लिक्विडिटी हंटसाठी जाणार आहेत, त्याबद्दल मला काही आयडिया नव्हती आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे, तिथं ॲज अ रिटेल ट्रेडर म्हणून मी ते ट्रॅप होताना दिसतो. मग हे मी काही बघत नव्हतो आणि फक्त फिअर ऑफ मिसिंग आउट, ज्याला आपण फोमो म्हणतो. त्या फोमोमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या फोमोमध्ये काय होणार आहे, एक स्लो पॉइझन आहे. तुमचं अकाउंट जे आहे ते स्लोली जे आहे ते कमी-कमी आपल्याला होताना दिसणार आहे. म्हणून ह्या गोष्टींना तुम्ही लक्षात राहून द्या, की बाबा जे तुम्हाला काय करायचंय ते स्लो पॉइझनच्या डायरेक्शनमध्ये जाण्याऐवजी तुम्हाला मार्केटमधली जी काही लिक्विडिटी जी आहे ती समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. याच्या अशा पद्धतीच्या ट्रॅप होण्यापेक्षा मार्केटला येऊन द्या खालच्या बाजूला. तिथं प्रॉपरली एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक्स होऊन द्या. तिथं वेळ थोडासा घेऊन द्या. आपल्याला ॲज अ ट्रेडर म्हणून एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती शोधायची आणि त्या अपॉर्च्युनिटीला आपल्याला
100% आपल्या पद्धतीने द्यायचंय. कारण जोपर्यंत आपण त्यासाठी 100% देऊ शकत नाही आहोत, तोपर्यंत आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचं आउटकम जे आहे ते अजिबात होणार नाहीये. ही एक छोटीशी गोष्ट जी आहे ती आपण लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसरा जो प्रश्न येतो, तो कशाचा येतो माहितीये? तो येतो बाबा, की मार्केटमध्ये जे काही चाललंय ओव्हरऑल, त्याच्यामध्ये काही बदल जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय का? काही बदलामध्ये काही चेंजेस जे आहेत ते क्रिएट होतील का? माझ्या दिशेमध्ये मार्केट जाईल का? इमोशनली मी ज्या ट्रेडमध्ये जर घुसलोय, त्या इमोशन्सच्या हिशोबाने मार्केट राहू शकेल का? याची सुद्धा मला आयडिया जी आहे ती येणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला बांधताना तिथं ठरतो. म्हणून जनरली मार्केट्सला ज्यावेळेस तुम्ही बघत असता, त्यावेळेस एक गोष्ट व्यवस्थित लक्षात द्या, की तुम्ही ज्या हिशोबाने त्या मार्केट्समध्ये घुसताय, त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींचा आउटकम जे आहे ते येणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो. म्हणून जनरली मार्केटमध्ये इमोशनल ट्रेडिंगची रिअॅलिटी तुम्हाला सांगू, एक वेळेला काय झालं माहितीये? एक्सपायरी डे होता. मार्केट सतत वर अशा पद्धतीने वर चाललेलं होतं आणि अचानक काय झालं माहितीये? मी त्या कॅन्डल्सला बघून म्हटलं, "अरे चला, आता मार्केट जे आहे ते वरती जाऊ राहिलंय. मग मी आता कॉल साइडला एंट्री करतो." आणि मी एंट्री केली आणि तिकडनं जे आहे ते मार्केट डाउन साइडला तिथं जाताना तिथं दिसलं. मग त्याचा इम्पॅक्ट काय बरं? त्याचा इम्पॅक्ट हा आहे, की बाबा तिथं ट्रेडिंग जी आहे, फक्त मला काय वाटतंय माझ्या इमोशन्स वरती काय होतंय यावरती नाहीये. तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टींना तुम्हाला अंडरस्टँड करणं, भरपूर काही गोष्टींना चेक करणं हे एक महत्वाचं पॅरामीटर ठरतं. म्हणून मार्केट मला वाटतंय रॉकेट होणार आहे. मार्केट मला वाटतंय बॉटमला जाणार आहे. ही गोष्ट न करता फक्त आणि फक्त स्मार्ट मनी तिथं काय करून राहिलाय, त्या गोष्टींना तुम्ही व्यवस्थितरित्या बघणं, हा एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना तिथं ठरतो. म्हणून या छोट्याशा गोष्टींना ज्या आहे ना, तुम्ही चेक करत जावा. नेमकं मार्केट कुठल्या दिशेमध्ये, कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललंय, काय तिथं नेमकं बदलाव जो आहे तो होतोय, तो आपण बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. मार्केट फक्त डाटा आणि स्मार्ट मनीच्या हिशोबाने काम करतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आउटकम जो आहे तो आपल्याला बदल जो आहे तो होताना तिथं दिसत नाही. ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग सायकॉलॉजी म्हणजे काय? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा. लॉस झाल्यावरती कुठल्याही प्रकारचा पॅनिकपणा न येणं. ना तुम्हाला राग येणं, ना कुठल्याही प्रकारचा अतिहर्ष आनंद होणं. म्हणजेच तुमची सायकॉलॉजी जी आहे ती एकदम सेट झालेली आहे आणि त्याचा वापर जो आहे तो तुम्ही ट्रेडिंगमध्ये व्यवस्थितरित्या करू शकता. प्रॉफिटमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स न होणं, सेटअप नसताना शांत बसणं, संयमता ठेवणं, पेशन्स ठेवणं, एकदा तुमची एंट्री झाली, तुमच्या स्टॉप लॉसला रिस्पेक्ट करणं, हे पॅरामीटर जे आहे ते महत्वाचं आणि हे खूप कठीण आहे. मी सांगताना जर तुम्हाला म्हणत असेल, तर मी सुद्धा 10 ठिकाणी चुका करतो. परंतु हे कसं आहे, तुम्हाला हे जे प्रयत्न जे आहेत, हे जे एफर्ट जे आहे, ते वेळोवेळी तुम्हाला करावं लागणार आहे. बाकीच्या लोकांचे लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओज बघून, त्यांचे Instagramला किंवा Facebookला किंवा सोशल मीडियावरती काही गोष्टी बघून तिथनं आपल्याला काही मिळणार नाहीये. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये काही बदल करू शकत नाहीये, तोपर्यंत आपल्याच्याने काहीही होऊ शकत नाहीये. आपण प्रॉपरली आपण कुठे बरोबर होतो, कुठं आपण चुकलो, कुठं आपण थांबायला पाहिजे होतं, कुठं आपला स्टॉप लॉस आपण द्यायला पाहिजे होता, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर काय होतो माहितीये? तो मी तुम्हाला इथं सांगतो. सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो होतो ना, तो तो म्हणजे काय? तो पॅरामीटरच्या हिशोबाने आता आपण इथं बघूया. तर त्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की मार्केट जे आहे ना, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये चालत नाही बाबांनो. मार्केट जे आहे ना, वरती गेलंय म्हणजे ते रिट्रेसमेंटसाठी खालच्या बाजूला जे आहे ते येणार आहे. मग याच्यामध्ये इथं फोमो होण्याऐवजी इथं प्रॉपर रिव्हर्सल तुम्हाला होतंय. एक डिफाईन्ड स्टॉप लॉस तुम्ही त्याला फॉलो करताय. ते जर घेतलं तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो. पण हा रिवॉर्ड येताना इथं एकदा एंट्री झाल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस आणि शांत बसणं, पेशन्स ठेवणं, संयम ठेवणं हे एक महत्वाचं पॅरामीटर ठरतं. परंतु हे ज्यांना कोणाला आणायचं ना, त्यांना त्यांच्या इमोशन्सला कंट्रोल करणं, त्यांच्या इमोशन्सला बाजूला ठेवणं हे एक महत्वाचं पॅरामीटर ठरतं. कारण जेव्हा केव्हा मार्केट जे आहे ना, अशा पद्धतीने वर जोरात जातं, तेव्हा ग्रीड जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतं आणि जेव्हा मार्केट जे आहे, जोरात खाली पडतं, त्यावेळेस फिअर किंवा भीती जी आहे ते वाढतं आणि ह्या 2 इमोशन्स मध्येच ट्रेडिंग जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते. म्हणून जर मला एक चांगल्या पद्धतीने मी परत एकदा सांगतो, मला जर ह्या भीतीपासनं म्हणजेच फिअरपासनं किंवा ग्रीडपासनं जर दूर जर जायचं आहे, तर त्याबद्दल मला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? माझ्या एंट्री पॉइंटसाठी माझा एंट्री प्लॅन कुठं आहे?
माझा एक्झिट प्लॅन भले माझा स्टॉप लॉसच्या हिशोबाने असेल किंवा टार्गेटच्या हिशोबाने असेल, त्याला मला व्यवस्थितरित्या फॉलो करणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. कारण रिटेल ट्रेडर जो आहे तो फिअर आणि ग्रीडमध्येच अटकतो आणि त्याच्यामुळे जो आहे त्याचा पूर्ण अकाउंट जो आहे तो खाली होताना दिसतो. आतापर्यंत एक विचार करा, आतापर्यंत तुम्ही इतके सारे व्हिडिओज बघितलेत मित्रांनो. तुम्हीच काय, मी सुद्धा भरपूर YouTubeला, Instagramला व्हिडिओ बघितलात. मी इतकं कमवलं, मी इतकं कमवलं. पण एक लक्षात ठेवा, ते जे डिसिप्लिन होतं, ते जे विनिंग स्टेट होतं, ते त्यांना माहीत होतं. त्या स्पेसिफिक पर्सनला माहीत होतं. आपल्या बाबतीत काय? आपल्याला काय चेंजेस तिथं करायचे त्याबद्दल आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जी सुरुवात करायची ना, ती डिसिप्लिन पासून करायची आहे. आपल्याला नियमबद्ध पद्धतीने जर आपण काम करत राहिलो, तर आणि तरच आपण ह्या मार्केटमध्ये, ह्या जीवनामध्ये व्यवस्थितरित्या टिकू शकू. आपले जे फायनान्शियल एस्पिरेशन जे आहेत ना, ते व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकू. आणि त्यामुळेच याच्यामध्ये सक्सेस रेशो जो आहे ना, तो 90% च्या आसपास फेल्ड सिच्युएशन मध्ये होतं आणि लोक जे आहेत ना, बळी का पडतायत लॉसेसला? कारण त्यांच्याकडे डिसिप्लिन नाहीये, त्यांच्या इमोशन्स वरती कंट्रोल नाहीये आणि ते योग्य एंट्रीसाठी अजिबात वाट बघत नाहीये. तर लोकांचे लाईव्ह ट्रेडिंग बघून, लोकांच्या काही गोष्टी बघून त्यांनी काही होणार नाहीये. जो काही बदल आपल्याला आणायचा आहे, आत्मसात करायचा आहे, तो स्वतःपासून जर केला तर ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन जे ते होईल. मी असं नाही म्हणत की पहिल्याच दिवशी 100% त्याच्यामध्ये चेंजेस होईल. बट आपल्याला स्लोली मित्रांनो त्यामध्ये चेंजेस जे आहेत ते करायचे आणि जसं चेंजेस करायचे आपल्याला एक छोटंसं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. टेक्निकल अनालिसिस काय आहे ते वाचणं गरजेचं आहे. सप्लाय आणि डिमांड झोन्स काय आहेत, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट काय आहेत, त्याच्याबद्दल जर आपल्याला जर आयडिया येत असेल तर त्यावरनं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा आउटकम जो आहे तो बनताना ते दिसू शकतो. आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या याच्याबद्दल जर तुम्हाला आयडिया घ्यायची आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याबरोबर तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक जी ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते रोज ट्रेड घेत नाही. ते योग्य वेळेसाठी, योग्य संधीसाठी जे आहे ते वाट बघत असतात. हमेशा ते ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्यांना हाय प्रोबॅबिलिटी वाले सेटअपची ते वाट बघत असतात. आयदर त्यामध्ये त्यांचा स्टॉप लॉस जातो किंवा टार्गेट जे आहे ते हिट होताना दिसतं. कधी-कधी पूर्ण दिवस, कधी-कधी पूर्ण आठवडा ते कुठल्याही प्रकारचा ट्रेड करत नाही. याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं पेशन्स आणि त्यांची सायकोलॉजी जी आहे किती स्ट्रॉंगर पद्धतीने त्यांनी कंट्रोल केलेली असते. मग ते लोक सुद्धा आपल्यापैकी एक ह्युमन बिंग आहे, मानवच आहेत. त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. मग आपल्यामध्ये का नाही? ही गोष्ट महत्वाची आहे. तासनतास त्या सोशल मीडियाच्या लाईव्ह व्हिडिओज वरती वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या स्किलला जर एनहान्स त्याला अपग्रेड करण्यासाठी जर वेळ जर दिला तर त्यावरनं आपल्याची मध्ये एक चांगल्या पद्धतीची आग जी आहे आपल्यामध्ये एक गोल सेटिंगची आग जी आहे ती होताना आपल्याला ती दिसू शकते. म्हणून कॅपिटल वाचवणं हे प्रॉफिट कमवणे इतकंच महत्वाचं आहे. कारण जिएंगे तो और भी लढेंगे आणि डिसिप्लिन म्हणजे रॅन्डम एंट्री नाही, फिक्स स्टॉप लॉस आहे, ओव्हर ट्रेडिंग नाही, रिव्हेंज ट्रेडिंग नाही. महत्वाचा मुद्दा प्लॅन फॉलो करणं. भले हे सिंपल वाटत असेल, परंतु रिअल ट्रेडिंग मध्ये याच्यासाठी भरपूर काही हर्डल्स आहेत. हे भरपूर काही कठीण आहे. परंतु ते कठीण स्तरावरती जो कोणी क्रॉस करणार आहे, तोच त्या रिमेनिंग 10% मध्ये राहणार आहे. ही सुद्धा तेवढीच गोष्ट आहे. तोच त्याचे फायनान्शियल एक्सप्रेशन जे आहे, फायनान्शियल लायबिलिटीज जे आहे, तो कंप्लीट करू शकणार आहे. आणि त्यापैकी मला व्हायचंय हे अफर्मेशन, हे मॅनिफेस्टेशन जर तुम्ही करू शकत असाल तर त्यावरनं तुमचे जे विनिंगचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होताना दिसणार आहे. म्हणून जनरली जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेडिंग करायची तर स्मार्ट मनी ऑब्झर्वेशन ठेवा. पूर्वी मी डायरेक्ट ऑप्शन चार्ट बघायचो, प्रीमियमवर फोकस करायचो. पण नंतर लक्षात आलं की रिअल मुवमेंट जे आहे ती स्पॉट आणि फ्युचर मध्ये होत असते. विशेषतः व्हीवॅपवर. जेव्हा केव्हा प्राइस व्हीवॅपच्या आसपास असते, त्याचा डेटाला बॅक टेस्ट करा. हा तुम्ही ज्या दिवशी बघताय त्यावेळेस तुम्हाला तिथं काही दिसणार नाही. तो साइडवेज दिवस असू शकतो. पण त्यानंतर तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी जी ती होताना दिसू शकते आणि याच्या बरोबर बाकीचे पण जे पॅरामीटर जे आहेत, बाकीचे लॅगिंग लिडिंग इंडिकेटर जे आहेत ते तुम्ही त्यांना कोपअप जे ते करू शकता. तर काहीतरी स्मार्ट मनी ऍक्टिव्हिटी जी आहे ती चालू होण्याचं इंडिकेशन आपल्याला व्हीवॅप, आरएसआय, व्हॉल्यूम वरनं मिळते आणि तिथूनच आपल्याला एक लो रिस्क एंट्री जी ती मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता, चान्सेस तिथं असते. म्हणून मिस्टेक जे केले जातात रिटेल ट्रेडर कडनं ती सुद्धा लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्टॉप लॉसला ते इन्सल्ट समजतात. एसएल घेतला म्हणजे त्यांचा इगो हर्ट होऊन जातं. त्यांचं बिहेवियर मध्ये जे आहेत चेंजेस आपल्याला होऊन जातात. मग काय करतात? एसएल काढून टाकतात. छोटासा लॉस जो आहे तो मोठ्या लॉस मध्ये तब्दील करून टाकतात. त्यांची पूर्ण कॅपिटल वाईप आउट करून टाकतात आणि
तो ट्रेड जो आहे तो मोठ्या नॅचरल डिझास्टर मध्ये होऊन जातो. आणि ट्रेडिंग मध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल ना मित्रांनो, तर एक गोष्ट व्यवस्थित लक्षात राहून द्या, छोटासा स्टॉप लॉस जो आहे तो ऍक्सेप्ट करायला शिकावं लागेल. कारण तुम्ही जर टिकलात तर आणि तरच तुमचे इथं विनिंगची प्रोबॅबिलिटी जी राहणार आहे. नाहीतर ते 90% 90% ट्रेडर जे आहेत ते लॉस मध्ये नसते. ही सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून फायनल मेसेज मध्ये तुम्हाला मी एक सांगेल की नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, की ट्रेडिंग मध्ये फास्ट पैसा कमवायचा हा गेम नाहीये. अगदीच नाहीये. हा एक मेंटल गेम आहे. जो मेंटली प्रिपेअर आहे, ज्याच्याकडे प्लान आहे, ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे, ज्याची एक व्यवस्थितरित्या ट्रेडिंग आणि सायकोलॉजी व्यवस्थितरित्या मेन्शन झालेली आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी एक बॅक केलेली आहे एक चांगल्या पॅरामीटरवरती, तोच व्यक्ती जो आहे तो इथं व्यवस्थितरित्या टिकू शकतो. ही एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुमचं पेशन्स, तुमचं डिसिप्लिन आणि तुमचं इमोशनल कंट्रोल हे तुमचा जीवनाचा शिल्पकार आहे ट्रेडिंग मध्ये. आणि जो व्यक्ती ही गोष्ट समजू शकतो तोच त्या टॉप 10% लोकांमध्ये जाईल. कारण चार्ट तुम्हाला एंट्री देईल, पण तुमचं डिसिप्लिन तुम्हाला लॉंग टर्म मध्ये टिकवेल. आणि ही गोष्ट जी आहे सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे आपण फक्त ट्रेडिंग शिकत नाही, तर मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह कसं करायचं हे शिकवतो. चॅनलचं नाव आहे निफ्टी ट्रेंड. म्हणून ट्रेडलेस, ऑब्झर्वर आणि मार्केटला फोर्स करू नका. मार्केटच्या स्मार्ट मनीला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता. धन्यवाद.